जे विद्यार्थी आता मुख्य परीक्षेचा अभ्यास करताय, संयुक्त गट ब मुख्य परीक्षा, तर त्यामध्ये एक अनिवार्य घटक तुम्हाला आहे ज्याचं नाव आहे काय, माहिती अधिकार अधिनियम. तर आता एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मुख्यचा अभ्यास करताय तेव्हा तुम्हाला काही काळजी घ्यायची असते. ती काळजीबद्दल आपण थोडंसं बोलूया, ठीक आहे. तर एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मुख्यचा अभ्यास करता तेव्हा काही विषय आहेत ते फार कमी म्हणतोय ना वेटेज त्याला आहे. जसं की 2 कायदे आहे ज्याचं नाव आहे RTI, RTS ॲक्ट, म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू सर्व्हिस ॲक्ट. हे 2 कायदे तुम्हाला आहेत आणि हे कायदे तुम्हाला आहेत 3 मार्क्सला, ठीक आहे. म्हणजे 3 प्रश्न यामध्ये राहतील. 3 प्रश्न गुणिला 6 असे 6 गुणाला असतील, गुणिला 2 6 गुणांना असतील. आता 6 गुण म्हणजे फार मोठा लीड देणारा विषय आहे, लक्षात ठेवायचं. तसंच एक पर्यावरण नावाचा विषय आहे. या पर्यावरणाला मेन्समध्ये प्रश्न संख्या फक्त 3 आहे. 3 प्रश्न म्हणजे तुम्हाला 6 गुण देत आहे. त्यानंतर रिमोट सेन्सिंग नावाचा आहे. सो या रिमोट सेन्सिंगमध्ये तुम्हाला क्वेश्चनची संख्या अप्रॉक्स 3 to 5 राहते आणि 3 to 5 असताना हा विषय तुम्हाला 10 गुण देतोय. आणि तुम्ही जर विचार करताय की सर हे छोटे छोटे विषय मी करणार नाही, तर डायरेक्ट इम्पॅक्ट काय होतं, तुमचा रिझल्ट जाईल. कळतंय का? लीड घेण्यासारखे विषय आहेत. असे विषय करायचे ऑड मॅन आउट जे कोणाला इतरांना जमत नाही. सो अशा प्रकारचे विषय असतात. या विषयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे की हे विषय करत असताना तुमच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगली पाहिजे कायद्याबद्दल. आले लक्षात? आता आपण बोलूया माहिती अधिकार अधिनियम. मी वेगवेगळे विषय तुमच्यासाठी घेऊन येईलच, पण ज्यांना वाटते की कॅल्क्युलेटेड वेटमध्ये मला करायचं आहे, ठीक आहे. तर चला आता सुरुवात करूया कायद्याला. एक लक्षात घ्यायचं, सर्वात पहिले माहिती अधिकार म्हणजे काय. मी फक्त याची एक पार्श्वभूमी तयार करतो, कारण की कायदा शिकवताना सर्वात महत्त्वाचं असतं बेसिक्स जे आहेत ना, हे तुम्हाला कळाले पाहिजे. कायदा का बनला, कायद्याचे उद्देश काय आहेत, हे सर्व कळालं पाहिजे. एक लक्षात घ्यायचं, एक देश होता 1766ला. एका देशाने एक कायदा केला, देशाचं नाव आहे स्वीडन. आणि या स्वीडन या देशाने एक कायदा केला ज्याला आपण RTI म्हणू, म्हणजे त्या देशातल्या लोकांना माहितीचा अधिकार दिला. सांगितलंय की यस, या देशातला प्रत्येक तो नागरिक असेल त्याला शासकीय स्तरावर काय गोष्टी होत आहेत हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्याला RTI असं म्हणतात, राईट टू इन्फॉर्मेशन म्हणतात. त्या तुलनेनं तुम्ही जर भारतात बघितलं तर फार लेट झालेला दिसतोय. त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, या 3 गोष्टी. नंबर 1, सर्वात पहिले आपल्याला शिकायचं आहे की RTI म्हणजे नेमकं काय. नंबर 2, RTIची आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी, आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी. नंबर 2, RTIची राष्ट्रीय पार्श्वभूमी. यामधूनच प्रश्न येतात मोस्टली. आणि ती म्हणजे प्रादेशिक, प्रादेशिक म्हणजे आपल्या राज्यातील. अशा 3 पार्श्वभूमी. आंतरराष्ट्रीय पातळीवर का कायदा करावा लागला, ठीक आहे. त्याच्यानंतर हा कायदा राष्ट्रीय पातळीवर का करावा लागला आणि महाराष्ट्रामध्ये का करावा लागला, हे 3ही गोष्टीचे उत्तर तुम्हाला मी इथं देणार आहे. एक लक्षात घ्यायचं, RTI म्हणजे काय असतं, 2 प्रकारचा डेटा असतो, 2 प्रकारची इन्फॉर्मेशन असते. फॉर एक्झाम्पल समजून घ्या की तुम्ही एखाद्या सिटीमध्ये राहता, पुणे सिटीमध्ये मी राहतोय आणि सिटीमध्ये ज्या भागात मी राहतो तिथं एक रस्त्याचं बांधकाम चालू आहे. शासनाने टेंडर काढलं, रस्त्याचं बांधकाम चालू आहे. मला जर वाटत असेल की त्या रस्त्याची मला पाहणी करायची आहे, कारण की रोडची लेअरिंग राहते, ठीक आहे. म्हणजे असं 3 फूट 2 फूट अशी लेअरिंग राहते. खरंच ती 2 फुटाची लेअरिंग आहे की फक्त एक छोटीशी लेअरी तयार केली आहे, हे बघून हे जाऊन मला प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्याचा अधिकार आहे. मी काय करेल, RTI भरेल, सांगेल मला शासकीय कामाची पाहणी करायची आहे, मला या कामाचा दर्जा बघायचा आहे. मग तिथं काय केलं जाईल माहिती आहे का, मी प्रत्यक्ष कामा तिथे जाईल जिथे रोडचं काम चालू आहे, जिथं ड्रिल केल्या जाईल आणि मी खरंच थर तपासेल, खरंच 3 फूट आहे का. म्हणजे बघा, हा असा अधिकार आहे, RTI असा अधिकार आहे जो संसदेला, म्हणजे जी माहिती संसदेला नाकारता येत नाही ती माहिती सामान्य माणसाला नाकारता येत नाही, असा हा कायदा आहे. म्हणून असं म्हणतात RTI कायद्यानुसार तुम्हाला, ठीक आहे, तुम्हाला अशी माहिती मिळू शकते की जी संसदेला नाकारता येत नाही. म्हणजे इक्वलन टू काय, संसद इतके पॉवरफुल तुम्हाला बनवतात. दुसरा अधिकार, फॉर एक्झाम्पल कलेक्टरेट आहे एखादं, मला कलेक्टरच्या ऑफिसमध्ये एखादा हेड क्लार्क असेल आणि त्याचा बुकचा गोषवारा घ्यायचा आहे, तो जो नोंदी करतो दररोजच्या कामकाजाचे ते बघायचं आहे, तर मी काय करेल, RTI ऑफिसमध्ये जाईल, RTI भरेल, त्या ऑफिसमध्ये जाऊन RTI भरेल. आता RTI अधिकारी कोण होत असतं, तुम्हाला का अभ्यासाचं याचं कारण समजून घ्या. कारण की तुम्ही तुमच्या ऑफिसचे RTI अधिकारी बनाल, कारण की प्रत्येक शासकीय केंद्राच्या राज्याच्या प्रत्येक ऑफिसमध्ये RTI अधिकारी लागत असतो, त्याला जनमाहिती अधिकारी म्हणतात. फरक एवढाच असतो, जर तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट असेल तर तुम्हाला केंद्रीय जनमाहिती अधिकारी म्हणतात.
आणि जर तुम्ही राज्यात असाल तर राज्य जनमाहिती अधिकारी. ऑब्वियस तुम्ही राज्य सरकारच्या परीक्षा देताय तर तुम्ही PSI झाले, STI झाले, ASO झाले, SR झाले, जे कोणत्या पोस्टवर गेले तर तुम्ही राज्य जनमाहिती अधिकारी बनाल. 2 प्रकारचे असतात. समजा बघा, आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जॉईन करणार आहात. तुमचा जो PI असेल तो PI असेल ज्याला म्हणतात राज्य जन माहिती अधिकारी, PIO, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. ठीक आहे. आणि एक सोबतीला असतो त्याला म्हणतात राज्य सहाय्यक जनमाहिती अधिकारी. कळालं का? असे असतात. म्हणजे तुम्ही हेड पोस्टला जाल तर माहिती अधिकारी आणि इतर ठिकाणी असाल तर सहाय्यक बनाल. सो त्यामुळे तुम्हाला हा कायदा माहीत असावा लागतो. ठीक आहे. मग बघा, समजा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आहात आणि तुमच्याकडे एखादी माहिती आहे, मी तुमच्या ऑफिसमध्ये डेटा भरला. आता काही पुस्तकं अशी असतात जे तुम्हाला देऊ शकत नाही मी. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्या ज्या पुस्तकं आहेत कामकाजाची याचीही पाहणी करता येते. म्हणजे तिथं बसून तुम्ही प्रॉपर त्याचं रजिस्टर चेक करू शकता, त्यावर पेन्सिलने मार्क करून त्याच्या नोंदी काढू शकतात. सो अशा गोष्टी आहेत. कळालं का? एक लक्षात घ्या, मार्केटमध्ये खूप सारे बुक्स असतील. ठीक आहे. आता माझं एक स्वतःचं बुक येतं आहे भगीरथ पब्लिकेशनच्या अंडरमध्ये. ठीक आहे. RT आणि RTS असे 2 कायदे आहेत जे स्वतःचं लेखन आणि संपादन मी केलं आहे रंजन कोळंबे सरांच्या मार्गदर्शनाखाली. ते बुक तुम्हाला लवकरच एक स्टोअरवर अवेलेबल असेल. एकदम शॉर्ट बट स्वीट आहे, जिथं तुम्हाला ओरिएंटेड माहिती आहे आणि सोबत काय आहे तिथे खूप सारे प्रश्न संच PYQ वगैरे कव्हर केले आहेत. कळालं का? सो अशा पद्धतीचं आहे. तो तुम्ही नजीकच्या बुक स्टॉलवर त्याची मागणी करू शकता. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा कायदा ॲज अपडेटेड शिकावा लागतो, कारण की तिथं तुम्हाला सिलेबसमध्ये काय सांगितलं आहे, कायदा ॲज अपडेटेड असावा. ठीक आहे. मग बघा, सर्वात पहिले मी काय करू शकतो, कोणत्याही गव्हर्नमेंट म्हणजे शासकीय कार्यालयात असणारा कोणताही डेटा, मग तो कम्प्युटराइज डेटा असो, व्हिडिओ असो, ऑडिओ असो, इमेजेस असो, मोठमोठ्या फायली असो, किंवा एखाद्या मायक्रोफिल्म्स असो, मायक्रोफिश असो, सरकारनं काढलेले नोटिफिकेशन असो, सरकारने काढलेले सर्क्युलर्स असो, सरकारनं काढलेले अधिनियम असो, आदेश असो, सरकारकडे कोणताही डेटा असेल ना, तो कोणताही डेटा तुम्हाला मागवण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. असा हा कायदा आहे. फक्त बेसिक्स समजून घ्या बरं, कारण की हा पार्ट 1 नंतर जे पार्ट 2 येईल ते समजण्यासाठी बेसिक्स आवश्यक आहे. आता मी एक एक्झाम्पल सेट करतो तुमच्यासमोर. तुम्ही ना तुमच्या मामाकडे गेलेत, किंवा असं समजून घ्या की तुम्ही मुलगी बघायला गेलेत. ओके, बेस्ट. तर आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही मुलगी बघायला गेलेत, तुमच्यासोबत 3 प्रकारचे कार्यकर्ते आहेत. ठीक आहे. कांदे पोह्यांचा कार्यक्रम आहे. 3 प्रकारचे कार्यकर्ते आहे. करता क्रमांक 1, तुम्ही ज्यांना खूप तिखट खायला आवडतं, एकदम जोरदार. सो असं. दुसरं एक असं आहे की ज्याला जो आहे ना, याला म्हणजे लाल तिखट चालते पण त्यामध्ये जी मिरची असते ती चालत नाही. आणि तिसरं असं आहे की ज्याला तिखटच चालत नाही. तुम्हाला सर कायद्यामध्ये काय शिकवताय, तर हे शिकावं लागतं. बघा, कांदे पोहे जर असतील 3 प्रकारचे असतात. एक, ज्याला कांदे पोह्यांमध्ये मिरची चालते तो मिरची खाऊ शकतो. दुसरं, ज्याला मिरची बाजूला काढायची आहे, मिरची चालत नाही. आणि तिसरं, ज्याला मिरची घालून केलेले कांदे पोहे चालत नाही, त्याच्यासाठी स्पेशल बनवावे लागतात. कळालं का? असे 3 सेगमेंट आहे. मग ना सरकारकडे सुद्धा जी माहिती असते, सरकार दरबारी असणारी माहिती 3 प्रकारची असते. समजून घ्यायचं. आता 3 प्रकारची कोणकोणती माहिती आहे? माहिती क्रमांक 1. माहिती क्रमांक 1 अशी आहे की जी संपूर्णपणे देता येते. आलं का लक्षात? म्हणजे त्या डेटामध्ये कोणत्याही कॉन्फिडेन्शियल डेटा नसतो. जी माहिती संसदेला नाकारता येत नाही ती प्रत्येकाला देता येते. आता फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं माझ्या गावच्या ग्रामपंचायतला की आपलं जे ॲन्युअल बजेट आहे त्यामध्ये तुमचे पैसे कुठून आले, कुठं खर्च केले, ही काही कॉन्फिडेन्शियल माहिती नाही आहे की देश धोक्यात जाईल, देशाची सुरक्षितता धोक्यात जाईल, किंवा एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम होईल, असं काहीच नाही आहे. सो त्यामुळे ना ही माहिती ॲज इट इज देता येते. म्हणजे 100% माहिती असेल 100 पानांची, तर 100% माहिती देण्यास अलाऊ आहे ते ऑफिस. मग त्यामध्ये अधिकाऱ्याला काही लपवता येत नाही. या कायद्यामध्ये जर डिमांड केली आणि जर माहिती दिली नाही तर प्रॉब्लेम होतात. कळालं का? बेसिक्स व्यवस्थित समजून घ्या बरं. सुरुवातीला तुम्हाला एक प्रवचन भाषण वाटेल, नंतर तुमचे अँगल कव्हर होतील. दुसरी माहिती अशी आहे की या माहितीमध्ये 50% माहिती कॉन्फिडेन्शियल आहे आणि 50% माहिती देता येतं. म्हणजे बघा, 50% माहिती गव्हर्नमेंटला देता येतं कारण की ती देण्यासारखी आहे,
आणि 50% माहिती अशी ही कॉन्फिडेन्शियल आहे, ही जर माहिती दिली तर प्रॉब्लेम होईल ना. आता फॉर एक्झाम्पल समजा पाकिस्तानच्या एखाद्या व्यक्तीने मला पैसे दिले 5-6 लाख रुपये आणि म्हटलंय तू काय कर, फक्त सरकारकडे सध्या लढाऊ विमानं जे आहेत त्याचं मला कॉन्फिग्युरेशन सांग किंवा त्याचे मला जे काय फीचर्स आहेत ते सांग, म्हणजे मी त्याला अँटीडोट बनवू शकेल. मग मी काय करेल, RTI भरेल की तुम्ही जे आता राफेल बोलावले त्या राफेल कसं वर्क करतं आहे ना, बरोबर कळलं का तुम्हाला, कसं वर्क करतं. किंवा मध्ये आपल्या भारतातले कोणकोणते अधिकारी आहेत जे पाकिस्तानमध्ये काम करतात, आहे ना कॉन्फिडेन्शियल माहिती, ही देऊन चालेल का, धोक्यात येईल ना देशाची सुरक्षितता. म्हणून ही माहिती अशी आहे की यापैकी अर्धी माहिती देण्यायोग्य आहे आणि अर्धी माहिती जी आहे ती नाकारण्यायोग्य आहे. ठीक आहे. आणि एक माहिती अशी आहे की जिथे देताच येत नाही. फॉर एक्झाम्पल ईडीची माहिती आहे, ईडी कशी वर्क करते. त्यानंतर आहे, त्यानंतर IB आहे. आता अलीकडे CERT-IN नावाची एक संस्था आहे, ठीक आहे, जी सायबर फिशिंग हॅकिंगच्या संदर्भात वर्क करते. सो या अशा 27 संघटना आहेत. किती संघटना आहेत, अशा 27 संघटना आहेत ज्या देशाच्या काय संरक्षणाच्या संदर्भात आणि सुरक्षेच्या संदर्भात काम करतात. मग यांना RTI कायदा लागू नाही, कारण की यांची माहिती देता येत नाही. ही जर माहिती दिली तर प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणून लक्षात ठेवायचं, सरकार दरबारी 3 प्रकारचा डेटा असतो. डेटा क्रमांक 1 जो देता येतो, डेटा क्रमांक 2 जो अर्धा देता येतो आणि डेटा क्रमांक 3 जो देताच येत नाही. समजलं का. म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी RTI भरू शकता का, कोणी भरू शकते का ईडी मध्ये, की बाबा तुम्ही ईडीची आता कारवाई केली या मंत्र्यावर, मग तुम्ही त्याचे काय लीड्स काय मिळाले, असं करता येते का, नाही करता येत. म्हणून एक लक्षात ठेवायचं की जी माहिती देता येते ती माहिती सरकारने दिलीच पाहिजे, नाही दिलं तर तुम्हाला अपील करता येतं. दुसरं, जी माहिती देता येते ती दिली पाहिजे आणि जी नाकारता येते ते कारणासहित नाकारली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल बरेच मुलं काय करतात, MPSC कडे काही माहिती अधिकाराचा फॉर्म भरतात, तेव्हा MPSC काय सांगते की कलम 9 नुसार, ठीक आहे, की ही माहिती नाकारण्याजोगी आहे, ती नाकारता येत नाही, म्हणजे देता येत नाही. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने विचारलंय की सिरम इन्स्टिट्यूटनं कोविड जी लस बनवली त्याचं आम्हाला काय रेसिपी सांगा. आता कॉपीराईटचं उल्लंघन आहे, सरकार देऊ शकते का. जर सरकारनं माहिती अधिकारामध्ये ही माहिती दिली तर प्रॉब्लेम काय होईल, सिरम इन्स्टिट्यूटचं पेटंटच निघून जाईल. म्हणून पेटंट, कॉपीराईट ही माहिती नाकारता येते. आलं लक्षात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ही माहिती कारणासहित नाकारता येते, लक्षात ठेवायचं, पण कारण व्यवस्थित असलं पाहिजे आणि ही माहिती देताच येत नाही. मग या संस्थेमध्ये कोणीच PIO नसतो, जनमाहिती अधिकारी नावाचं पदच नसते, कारण याला RTS लागू होत नाही. सो अशा प्रकारची माहिती आहे. म्हणून याला म्हणतात देण्याजोगी माहिती. बघा कायद्यात काय शब्द वापरला, देण्याजोगी माहिती. दुसरी माहिती जी आहे पृथक्करणीयता, याला काय म्हणतात, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी किंवा सेव्हरेबिलिटी म्हणतात, पृथक्करणीयता. याचा अर्थ काय होतोय, याचा अर्थ होतोय विभाजन योग्य माहिती. विभाजन योग्य माहिती म्हणजे काय, विभाजन योग्य माहिती म्हणजे अशी माहिती जी विभाजित करायची, वेगवेगळी करायची, सेपरेट करायची, ही देण्याजोगी, ही नाकारण्याजोगी. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे समजा 10 पेजचा एक डेटा आहे, असा समजून घ्या की हा माझ्याकडे 10 पेजचा डेटा आहे. मग याच्यामधली अर्धी माहिती मी काय करेल, आता समजा 100% देण्याजोगी असेल तर तुम्हाला देऊन देईल प्रिंट काढून, पण यातली अर्धी माहिती देता येते, ही देण्याजोगी एवढी देईल आणि ही नाकारण्याजोगी ही देणार नाही. आणि तिसरी माहिती, हा कॉन्फिडेन्शियल डेटा आहे, हा देणारच नाही. आणि याला म्हणतात काय, याला म्हणतात नाकारण्याजोगी. म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही की ही प्रत्येकाला लागू होत नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की RTI अधिकार हा फक्त नागरिकाला आहे. म्हणजे अमेरिकन व्यक्ती भारतात RTI भरू शकते का, तर नाही, भारतात फक्त नागरिक भरू शकतो. मग नागरिक म्हणजे कोण, नागरिक म्हणजे एक तर व्यक्ती म्हणजे तुम्ही मी, किंवा कृत्रिम व्यक्ती. कृत्रिम व्यक्ती म्हणजे संस्था. फॉर एक्झाम्पल बघा, पवन भारसाकडे जर म्हटलं तर हा व्यक्ती आहे, नैसर्गिक व्यक्ती ज्याला म्हणतात, नैसर्गिक, निसर्गाचा जन्माला आलो ना. आणि नीती अकॅडमी ही काय आहे, कृत्रिम व्यक्ती आहे, कारण की ती कायद्यानुसार जन्माला आली. समजलं का तुम्हाला. नरेंद्र मोदीजी नैसर्गिक व्यक्ती आहे, पण संसद जर म्हटलं तर ही, मग काय करता येते, मला नीती अकॅडमीच्या नावाने सुद्धा RTIचा फॉर्म भरता येतो. कळालं का, समजलं. मग व्यवस्थित समजून घ्या काय काय मुद्दा आहे. नंबर 1 की प्रत्येक ऑफिसमध्ये 27 संस्था वगळता
ह्या 27 संघटना कोणत्या आहेत माहिती आहे का? ह्या 27 संघटना आहेत ते देशाच्या किंवा राज्याच्या सुरक्षा आणि संरक्षणाच्या संदर्भात आहे. सुरक्षा आणि संरक्षणाच्या संदर्भात यांना RTI लागू नाही. आणि याची यादी जी आहे ही याची यादी अनुसूची 2 मध्ये दिली आहे. या कायद्याला 2 अनुसूची आहेत, लक्षात घ्या. मी तुम्हाला आधी सांगतोय, तुम्हाला सुरुवातीला वाटत असेल सर हे काय शिकतोय, पण तुम्हाला बरेच सारे PYQ इथून कव्हर होतील. बघा लक्ष द्या, या कायद्याला 2 अनुसूची आहे. एक आहे अनुसूची 1. अनुसूची 1 मध्ये माहिती आयोग आहे. तर माहिती आयोगाचा आयुक्त जो असतो ना, त्यांच्या शपथेचा नमुना आहे. आणि या कायद्याची अनुसूची 2 आहे. या कायद्याच्या अनुसूची 2 मध्ये ज्या सुरक्षा संघटना आहेत, गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना, कोणत्या संघटना? गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना यांची यादी दिली आहे. आणि तुम्हाला सांगितलंय यामध्ये किती संघटना आहेत? 27 संघटना. आणि एक लक्षात ठेवायचं, या 27 संघटनेमध्ये अलीकडे जे लॉन्च झालंय ते आहे CERT-IN. CERT-IN 2004 ची संघटना आहे. 2002 च्या कायद्यानुसार कम्प्युटर क्षेत्राच्या संदर्भातील सिच्युएशन हाताळण्यासाठी आहे. समजलं? अशा प्रकारचा हा कायदा आहे. 3 प्रकारची माहिती आहे, जे संपूर्णतः देता योग्य आहे, एक नाकारण्यायोग्य आहे, आणि एक तिसरी माहिती आहे की जी पृथक करण्यात आहे, वेगळी करता येते. क्लिअर झालं? समजलं? आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सर RTI म्हणजे काय? तर बघा, RTI म्हणजे असा अधिकार, व्यवस्थित लक्ष द्या, RTI म्हणजे असा अधिकार जो माहिती अधिकार कायद्यानुसार, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार प्राप्त झालेला अधिकार आहे. ऑब्वियस आहे, 2 प्रकारचे अधिकार असतात. काही अधिकार संविधानानुसार मिळाले आहेत. फॉर एक्झाम्पल, मला जीवित आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे, तो संविधानानुसार मिळाला आहे, त्याला संविधानिक अधिकार म्हणतात. जो अधिकार संविधानानुसार मिळाला असतो ना, त्याला संविधानिक अधिकार म्हणतात किंवा त्याला घटनात्मक अधिकार म्हणतात. जो संविधानाच्या भाग 3 मधून मिळालेला अधिकार आहे त्याला फंडामेंटल राईट्स म्हणतात. आणि असा अधिकार जो कोणत्यातरी कायद्याने मिळाला असेल त्या अधिकाराला वैधानिक अधिकार म्हणतात. लक्षात ठेवायचं, RTI हा संविधानानुसार मिळालेला नाही, तर हा RTI ऍक्ट नुसार अधिकार आहे. हा अधिकार कशानुसार प्राप्त होतो? RTI ऍक्ट नुसार. म्हणून या अधिकाराला कोणता अधिकार म्हणतात? वैधानिक, किंवा याला स्टॅच्युटरी राईट्स म्हणतात. आले का लक्षात? सो असा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न काय विचारला जाईल, RTI फक्त भारतीय व्यक्तीला उपलब्ध आहे, परकीय व्यक्तीला नाही, काय सांगाल? होय. नंबर 2, RTI हा व्यक्ती आणि संस्था म्हणजे कृत्रिम व्यक्ती आणि नैसर्गिक व्यक्तीला दोन्हीला अवेलेबल आहे, अगदी बरोबर आहे. तिसरं, RTI हा अधिकार संविधानिक अधिकार आहे, तर नाही, RTI हा वैधानिक अधिकार आहे, कारण तो संविधानानुसार प्राप्त होत नाही, तर RTI ऍक्ट नुसार स्थापन होतोय. त्यानंतर RTI करणारा पहिला देश कोणता? तर काय सांगायचं? स्वीडन, 1766. कितीतरी वेळा विचारलेला प्रश्न आहे. क्लिअर? नंतर अशा संस्था ज्यांना RTI कायदा लागू होत नाही त्या या कायद्याच्या कोणत्या सूचीत आहेत? सूची क्रमांक 2 मध्ये. नंतर विचारेल, सुरक्षा आणि गुप्त वार्ता संघटनांची यादी कुठे दिली आहे? अनुसूची 2 मध्ये. सुरक्षा आणि गुप्त वार्ता संघटनांना RTI लागू होतो का? तर नाही. ठीक आहे. त्यानंतर अलीकडे 27वी ऍड केलेली संस्था कोणती? तर CERT-IN नावाची. क्लिअर? किती सारे PYQ कंप्लीट झाले बघा बरं. हेच PYQ आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही फक्त लेक्चर ऐका, तुमचे बऱ्याच साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. त्यानंतर काय, एक माहिती देण्याजोगी असते जी दिली पाहिजे, एक माहिती नाकारण्याजोगी असते जी नाकारली पाहिजे, एक माहिती जे कॉपीराईटचं उल्लंघन करत असेल ती नाकारता येते, आणि एक माहिती सेव्हरेबल करून म्हणजे वेगवेगळी करून पृथक्करण करून देता येते. क्लिअर इथपर्यंत? चला आता आपण RTI बद्दल बोलू. तर बघा, RTI म्हणजे काय असते? म्हणजे काय असते? कायदा समजून घेण्याची एक टेक्निक असते. तुम्ही फक्त कायदा ऐकायचं, म्हणजे कायदे शिकवण्याची माझी पद्धत अशी आहे की तुम्ही फक्त ऐकत राहायचं प्रवचन. तुम्हाला ना कोणतं पुस्तक वाचायची गरज पडणार नाही, वाचलं तरी तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे? ओके. मग बघा, RTI हा जो कायदा आहे हा कायदा एका हिडन मिनिंगने, हिडन मिनिंग म्हणजे काय असते समजून घ्या. हिडन मिनिंग याचा अर्थ असा होतोय, याला म्हणतात अनुस्यूत. अनुस्यूत. आता बघा, तुम्ही सासरी जेवायला गेले, मग तुम्हाला तिथले जे आहेत तुमचे सासरचे लोक म्हणतात एवढा लाडू घ्या ना, एवढा लाडू घ्या ना. तुम्ही म्हणता नाही नाही नाही, म्हणजे काय आहे,
तुम्ही सुरुवातीला बोलताय नाही नाही, पण मनातून काय फिलिंग्स आहे, अरे भाई एक कशाला दोन वाढणं आहे ना. म्हणजे तुमचं हिडन मिनिंग काय आहे ते असं. एक ते आहे ना, ऐकलं असेल की लडकी के नाम में हा होती है, सो हिडन मिनिंग, समजलं का. तसं ना आपल्या इथे कुलवार केस आहे, लक्षात ठेवायची, ही केसवर लक्ष द्यायचं. श्री कुलवार यांचं सरनेम आहे. श्री कुलवार वर्सेस जयपूर मनपा, म्हणजे यांनी काय केलं होतं, जयपूरची जी महानगरपालिका आहे यांच्या विरोधात केस टाकली होती. काय झालं होतं, यांना एक डेटा पाहिजे होता जयपूर मनपामधून, ठीक आहे. ही केस आहे आणि या जयपूर मनपाने काय म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. ही केस आहे 1986 ची. त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही तुम्हाला ही इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही, ही इन्फॉर्मेशन देता येत नाही. तो कुलवार बोले भाई ये तो सरासर नाइंसाफी है, ये कैसी बात हुई. आम्हाला ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये देशात काय चालू आहे त्याची माहिती द्या ना आम्हाला. लोकशाही म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी चालवलेली एक चळवळ आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं एक शासन आहे. आलं का लक्षात. मग अशा वेळेस तुम्ही काय करता ऑफिसमध्ये हे किमान आम्हाला माहीत तर पडू द्या. सो त्यावेळेस मग ते गेले सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात. उच्च न्यायालयानं काय म्हटलंय, उच्च न्यायालयाने सांगितलं की देख भाई, जे तुमच्या आर्टिकल बघा संविधानात असतात ते आर्टिकल, इतर कायद्यामध्ये असतात ते सेक्शन. आर्टिकल 19(1) अ मध्ये, म्हणजे बघा अभिव्यक्ती व विचार स्वातंत्र्य आहे ना, 19(1) अ, व्यवस्थित लक्ष द्या, याच्यावर प्रश्न असतात नावासहित. 19(1) अ च्या, ठीक आहे, या ठिकाणी काय आहे, जो तुम्हाला विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे दिलेलं, विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, यामध्ये प्रत्येक व्यक्तीला सरकार दरबारीची माहिती जाहीर करण्याचा, मिळवण्याचा अधिकार आहे. म्हणजेच हा प्रश्न तुम्हाला नेहमी विचारतात की प्रत्येक व्यक्तीला मिळणारा RTI हा हिडन मिनिंगने कोणत्या कलमात आहे, एक्झॅक्टली त्यांना दिलाय का नाही, पण हिडन मिनिंग नाही. अभिव्यक्ती विचार स्वातंत्र्यामध्ये हे असतं. आता का सर समजून सांगा, हे एकदम सोपी शब्दात सांगा, हे एकदम डोक्याच्या वर जाते. देख भाई, मी तुम्हाला शिकवतोय, तुम्ही शिकताय, मी का शिकू शकत आहे, म्हणजे मी माझे विचार का मांडू शकतो, कारण की मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रकट होण्यासाठी डेटा असला पाहिजे. मोदीजी भाषण देतात ना, भाषण, तर मोदीजींसमोर स्क्रिप्ट असते, भाई और बहनों इस साल हमारी गवर्नमेंट ने महिलाओं के लिए इतना खर्चा किया है. का बरं बोलू शकतात रे, कारण की त्यांच्याकडे डेटा आहे. म्हणून जोपर्यंत तुमच्याकडे डेटा नसतो तोपर्यंत तुम्ही बोलू शकत नाही. कळालं का तुम्हाला. डेटा सर्वात मस्ट आहे बोलण्यासाठी. तुम्हाला आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, तुम्हाला भाषण करायला सांगितलं, डेटाच नाही, काय बोलाल. म्हणून लक्षात ठेवायचं, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की प्रत्येक व्यक्तीच्या विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. कारण की जोपर्यंत त्याच्याकडे माहिती नसेल तोपर्यंत तो त्याचे विचार आणि अभिव्यक्ती प्रकटच करू शकणार नाही. गेटिंग माय पॉइंट. म्हणून सांगितलंय भारतीय संविधानाचा आर्टिकल 19(1) अ प्रत्येक व्यक्तीला हिडन मिनिंगने काय देते, काय देते, हिडन मिनिंगने काय देतंय, त्या ठिकाणी RTI ऍक्ट देतोय. पण स्पष्टपणे दिला आहे का, नाही. मग स्पष्टपणे कुठं दिला आहे, स्पष्टपणे दिला आहे RTI ऍक्ट मध्ये. RTI ऍक्ट कधीचा आहे, 2005चा. मग स्पष्टपणे RTI ऍक्ट मध्ये दिला आहे, म्हणून हा वैधानिक अधिकार आहे. जर तो जर संविधानात स्पष्ट दिला असता तर त्याला संविधानिक म्हटलं असतं. क्लिअर. गेटिंग माय पॉइंट. समजलं का. येस. त्यानंतर RTI अधिकार हा फक्त नागरिकांना आहे. मग नागरिक कोण असतो, नागरिक व्यक्ती किंवा संस्था. त्याच्यानंतर RTI जेव्हा भरला जातो तेव्हा काहीतरी शुल्क घेतलं जातं. आता नॉर्मली शुल्क किती असतं, 10 रुपये 20 रुपये असतं, ते डिपेंड करतं. आणि एक लक्षात ठेवायचं, RTI सर्व्हिसेस ऑनलाईन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये RTI करणं ऑनलाईन हे सर्वात पहिलं राज्य आहे. आणि जे लोक BPL असतात ना, BPL बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्यरेषेखालील, त्यांना माहिती अधिकाराचा फॉर्म मोफत भरता येतो. फक्त राशन कार्ड असेल वगैरे हे त्यांना जोडावं लागतं. गेटिंग माय पॉईंट. समजतंय का. बघा RTI हिडन मिनिंगनं 19(1) अ मध्ये आहे, असं कुलवार वर्सेस जयपूर मनपा केसमध्ये सांगितलंय. त्यानंतर RTI ऍक्ट 2005 नुसार हा अधिकार मिळाला आहे, म्हणून याला वैधानिक अधिकार म्हणतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा फक्त नागरिकांना अवेलेबल आहे, परकीय व्यक्तींना नाही. चौथा मुद्दा म्हणजे याच्यासाठी एक शुल्क लागतं आणि ऑनलाईन पद्धतीनं
करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे आणि BPLला हा काय आहे, हा अर्ज मोफत आहे. क्लिअर, गेटिंग माय पॉईंट. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की RTI जो आहे, हा RTI अर्ज जो आहे, हा अर्ज नेहमी लेखी करावा लागतो, लेखी. कारण की ही मौखिक मागणी असू शकत नाही. मौखिक म्हणजे काय रे, बघा तुम्ही गेले म्हणजे एखाद्या दुकानदाराकडे, त्यांना म्हटलं साहेब पार्ले बिस्किट द्या, ही झाली मौखिक मागणी. आणि तुम्ही गेले ऑफिसमध्ये, अर्ज भरला बाकायदा प्रॉपर, साहेब मला टेंडरची माहिती द्या, याला म्हणतात लेखी मागणी. लेखी मागणी ऑफिसमध्ये काळे घोडे नाचवावे लागतात, तेव्हाच ऑफिसमध्ये प्रूफ असतात. नाही तर उद्या काय होईल, तुम्ही एखादी मागणी कराल एखाद्या तहसीलदाराकडे जाऊन, साहेब मला मनरेगाची माहिती पाहिजे, ते बोले ठीक आहे उद्या या. उद्या तुम्ही गेले, त्यांनी नाही दिलं, तुम्ही काय प्रूफ दाखवाल. म्हणून लक्षात ठेवायचं, अर्ज हा नेहमी कसा असला पाहिजे, लेखी असला पाहिजे. मग सर मला सांगा, ज्या व्यक्तीला लिहिता येत नाही, मग त्यानं काय केलं पाहिजे, तर लक्षात घ्यायचं, ज्या व्यक्तीला लिहिता येत नाही तिथं जनमाहिती अधिकारी, सहाय्यक जनमाहिती अधिकारी सर्वतोपरी काय, सर्वतोपरी मदत करेल. म्हणजे लक्षात घ्यायचं की RTIचा अर्ज भरत असताना, RTIचा अर्ज भरत असताना तुम्हाला जर भरता येत नसेल तर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यानं स्वतःहून मदत केली पाहिजे. असं नाही म्हटलं पाहिजे माझ्याच विरोधात RTI भरतो, मी का मदत करू, असं चालत नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, RTI कोणत्या लँग्वेजमध्ये चालतोय, तर RTI चालतोय इंग्लिशमध्ये, RTI चालतोय मराठीमध्ये राज्यामध्ये, आणि हिंदी आणि इंग्लिशमध्ये कुठे चालतोय, त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. कळालं का. अशा प्रकारे RTIचा अर्ज भरावा लागतो. एखादा व्यक्ती दिव्यांग असेल, लिहिण्यास कॅपेबल नसेल, सो त्यावेळेस सुद्धा तो RTIचा अर्ज भरू शकतो. समजलं का तुम्हाला. सर्वात इम्पॉर्टंट आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो मला खूप चांगला वाटतोय, RTI मध्ये ना तुम्हाला फक्त काय द्यावं लागतं, तुमचं पूर्ण नाव. RTI मध्ये तुम्हाला तुमची पत्ता, कारण की तुम्ही जर एखादी माहिती मागवली तर कोणत्या पत्त्यावर पाठवायचं हे. त्यानंतर RTI मध्ये तुमच्या संपर्काची माहिती, संपर्क क्रमांक एवढंच द्यावं लागतं. बघा लक्ष द्या, RTIचा अर्ज भरताना तुमचं नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक एवढाच द्यावा लागतो. इतर वैयक्तिक माहिती देण्याची गरज नाही. आलं का लक्षात. काय करतो, काय नाही, मामा कोणते, मावशी कोणती, ठीक आहे, सासर कोणतं, माहेर कोणतं, हे काही घेणं नाही सरकारला. सरकार म्हणते नाव लिही, पत्ता आणि संपर्क क्रमांक तेवढा जोड, वैयक्तिक माहिती देण्याची गरज नाही. अजून तुम्हाला माहिती कशाला पाहिजे हे कारणे पण सांगावी लागत नाही. जर तुम्हाला विचारलं एखाद्या माहिती अधिकाऱ्याने की साहेब तुम्ही ही जी प्रिंटआउट मागितली मला 200 पानाची, याचं काय कराल, तर तुम्ही म्हणाला मी भेळ खाण्यासाठी वापरेल, तुम्हाला काय घेणं देणं. कारणं सांगण्याची काहीही गरज नाही. अशा प्रकारे हा डेटा तुम्हाला फार म्हणजे जोरदार माहिती आहे. कळालं का तुम्हाला. सो अशा पद्धतीनं हा कायदा तुम्हाला आहे. हे सगळे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत बरं. एकूण एका गोष्टीवर प्रश्न आहे, तुम्ही बघून घ्याल. कारण ना लेक्चरमध्ये आपल्याला ओरिएंटेशन सर्वात इम्पॉर्टंट असतं, ते ओरिएंटेशन आहे. स्क्रीनशॉट करून घ्या, सर्व याची स्क्रीनशॉट करा. क्लिअर. बघा काय काय शिकलो, याचा स्क्रीनशॉट करा, याचा स्क्रीनशॉट करा आणि हा स्क्रीनशॉट करा. ठीक आहे. आणि ज्यांना वाटतंय बॅच जॉईन करायची आहे तर त्यांनी नीती अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. तिथं कायदे बॅच, आणि कायदे बॅच लाईव्ह होणार आहे. रेकॉर्डेड असेल अनलिमिटेड टाईम, पण लाईव्ह यासाठी की तुमचं माझं इंटरॅक्शन असलं पाहिजे, यासाठी. कळालं. आता एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सर हे झालं इथपर्यंत, मग जगात का करण्यात आला हा कायदा जगात, तर लक्षात घ्यायचं IMF आणि IBRD ह्या ज्या दोन संस्था आहेत, नाव ऐकलं असेल तुम्ही, याला वर्ल्ड बँक म्हणतोय, याला नाणेनिधी. या संस्थांनी 1990 मध्ये जगासाठी एक गाईडलाईन काढली. आणि गाईडलाईन काढून काय म्हटलं माहिती आहे का, की बघा आम्ही तुम्हाला मदत करतो, पण तुमचा डेटा ना ह्या पारदर्शक असला पाहिजे, तुमची माहिती पारदर्शक असली पाहिजे. इवन असं असलं पाहिजे की फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, आम्ही तुम्हाला पैसे देतोय तर ते खरंच गव्हर्नमेंटच्या कामीला आहेत की सरकार स्वतःच्या खर्चासाठी वापरतंय, याची आम्हाला जोपर्यंत इन्फॉर्मेशन नसेल, तुमच्या देशात जोपर्यंत RTIचा अधिकार नसेल तोपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करणार नाही. नाही तर आम्ही पैसे देऊ तुम्हाला गणपती दुर्गादेवी मंडळाच्या नावावर आणि तुम्ही इकडे दारू पिऊन धिंगाणा घालायला. होऊ शकते ना असं. असं होऊ नये म्हणून या संस्थांनी काय केलं, हे असं म्हणजे ही एक मोहीम राबवली. कळालं का. समजतंय का व्यवस्थित. कळतंय ना. फार सोपी असतात कायदे. कायदे समजण्यासाठी फक्त कायद्याचा उद्देश समजला पाहिजे. मग सर हे कायदे का करावे लागतात हो,
भारतात का बरं करावे लागले? तर देख भाई, भारतावर चोरांचं राज्य होतं. भारतावर कोणाचं राज्य होतं? चोरांचे. आणि हे चोर म्हणजे कोण? इंग्रज. आणि एक लक्षात ठेवायचं, चोर जे असतात ना, हे चोर आपला सगळा कारभार सिक्रेट ठेवत असतात. आलं का लक्षात? चोरांचा कारभार कसा असतो? सिक्रेट असतो. मग आता जर चोरांनी राज्य केलं असेल तर यांचं काय काम होतं? यांचं भारतामध्ये एकच काम होतं, लूट करणे आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे. बस दोनच गोष्टीसाठी ते आले होते. ते भारतात कल्याणकारी राज्य होतं का? स्कीम राबवणे, महिला लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना यासाठी होते का? ते नाही, ते फक्त लूट करण्यासाठी होते. मग म्हणून ते काय करायचे माहिती आहे का? गव्हर्नमेंटचा जो ऑफिशियल डेटा असायचा, हा ऑफिशियल डेटा जो आहे ना, हा नेहमी सिक्रेट ठेवला जात असे. भारतात अजूनही 3 कायदे आहेत. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. जो जुना कायदा, ज्याला काय म्हणतात? ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट. लक्षात ठेवायचं, याचं पुढे तुम्हाला काम आहे. भारतात एक कायदा आहे जो इंग्रजांनी केला आहे, ज्याला म्हणतात ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट. म्हणजे ऑफिसमधली सगळी माहिती सिक्रेट ठेवणार. ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट 1923. सरळ सरळ विचारतात, हा कायदा काय म्हणतो माहिती आहे का? हा इंग्रजांनी केलेला कायदा आहे. हा म्हणतो ऑफिसमधली माहिती कोणालाच देऊ नका, लपवा. दुसरा कायदा आहे ज्याला जुन्या काळी म्हणायचे काय? इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. आता त्या कायद्याला रिकॉल केलाय, ज्याला म्हणतात भारतीय साक्ष कायदा. ठीक आहे. आणि हा आता यावर्षी रिवाईज झाला, हा 2023चा आहे. माहिती आहे तुम्हाला, फौजदारी कायद्यांचे नाव बदलवले. आणि तिसरा एक कायदा आहे केंद्रीय नागरी सेवा, म्हणजे केंद्रातले जे अधिकारी आहेत नागरी सेवा यांचा बिहेवियर ॲक्ट, वर्तणूक नियम. बघा लक्ष द्या काय काय सांगतोय. 3 भारतात कायदे असे आहेत की जे कायदे काय म्हणतात? ऑफिसमधला डेटा तुम्ही काय केला पाहिजे? सिक्रेट ठेवला पाहिजे. कोणकोणते कायदे आहेत? नंबर 1 ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट. हा म्हणतोय ऑफिसमधला डेटा सिक्रेट ठेवा. अजूनही जिवंत आहे बरं हा कायदा. हा कायदा निरसित झाला नाही. बऱ्याचदा एक वाक्य विचारलं तर RTI मध्ये की RTI कायदा हा ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचं निरसन करण्यासाठी आलाय, निरसन वगैरे करण्यासाठी नाही आलाय. आज दोन्ही कायदे जिवंत आहेत. एक कायदा म्हणतो काही माहिती नाकारण्याजोगी असेल तर नाकारा, ते ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट म्हणतो. आणि जी माहिती देण्यासारखी आहे ते द्या, ते म्हणतोय RTI. म्हणजे RTI आणि ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट ह्या 2 सवत आहेत. सवत समज ना, एका नवऱ्याच्या 2 बायका ज्या सोबत नांदतात ऑफिसमध्ये. माहिती देण्यासारखी असेल तर RTI चहा देतोय, आणि माहिती नाकारण्यासारखी असते तर चहा कोण सर्व करतोय? ते करतोय. समजलं? असं. दुसरा आहे भारतीय साक्ष अधिनियम. काही जे असतं ना, काही माहिती ही नाकारण्याजोगी असते. ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे केंद्रीय नागरी सेवा वर्तणूक अधिनियम. सिव्हिल सर्वंटला सांगितलं जातं ऑफिसमधली काही माहिती नाकारता येते. सो असे 3 कायदे होते. मग या 3 कायद्याची आपल्याला प्रथा होती. आणि लक्षात घ्यायचं, इंग्रजांनी जर भारतासाठी असे 3 कायदे केले असतील, ठीक आहे, तर या कायद्यांना एक उपचार म्हणून आपण एक कायदा केला ज्याला म्हणतात RTI. बघा बरं किती क्रांतिकारी आहे. म्हणजे भारतात एकीकडे अशी व्यवस्था केली होती इंग्रजांनी की माहिती देऊच नका, कारण की चोर माहिती देत नसतात. आणि दुसरं महत्त्वाचं, RTI काय म्हणतो? आहे ती माहिती द्या. म्हणजे इथनं लोकशाही बळकटीकरण केलं. म्हणून तुम्हाला कायद्याचे विचारतात. म्हणून असं आहे, शासकीय कार्यालयामध्ये एक नियम वापरला जातो बघा, माहिती देणे. हे स्टेटमेंट विचारतात बरं. माहिती देणे हा काय आहे? हा नियम आहे. तर माहिती टाळणे म्हणजे माहिती द्यावयाची टाळणे, माहिती टाळणे हा काय आहे? हा अपवाद आहे. समजलं? म्हणजे बघा काय म्हणतंय ते, असं म्हणतंय की माहिती दिलीच पाहिजे. RTI कायदा काय म्हणतो? प्रत्येकाला माहिती दिली पाहिजे. माहिती देणं नियम आहे, पण माहिती टाळणे अपवाद आहे. रेअरेस्ट ऑफ द रेअर कंडिशन असेल की एखादी माहिती दिल्यामुळे भारताचं खूप नुकसान होऊ शकतं, अशा वेळेस तुम्हाला माहिती नाकारता येते, असं या कायदा म्हणतोय. कळालं का? आणि या कायद्याला भारतात फक्त हा कायदा कोणाला लागू आहे? सार्वजनिक माहितीला. सार्वजनिक माहिती म्हणजे काय? जी गव्हर्नमेंट संस्थेची माहिती आहे त्यालाच लागू आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं की जी खासगी माहिती आहे त्या खासगी माहितीला, ठीक आहे, RTI लागू होत नाही. रिलायन्स फाउंडेशनमध्ये RTI भरता येत नाही, पण गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये करू शकता की तुमच्या ऑफिसचं इन्कम किती, खर्च केला किती ग्रामपंचायतला. आणि तिसरं, जर एखादी खाजगी माहिती ही जर सार्वजनिक कार्यालयाच्या संदर्भात असेल, फॉर एक्झाम्पल सांगतोय,
पवन सरांना समजा सारथी बार्टी महाज्योतीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला, तर त्या सारथी बार्टी महाज्योती जेवढं गव्हर्नमेंटचं काम मी करतोय किंवा पवन सर कॉन्ट्रॅक्टर असतील, एका रस्त्याचं काम केलंय पवन सरांनी, अशी जर माहिती असेल, ॲक्च्युअलमध्ये जे माझं खाजगी काम आहे पण मी गव्हर्नमेंटसाठी करतोय, त्यासाठी मला RTI लागू होतो. मी किती इन्कम टॅक्स भरतो, इन्कम माझं किती हे तुम्हाला RTI भरता येत नाही, पण मी इन्कम टॅक्स रिटर्न किती भरला हे हा RTI मागता येतो. का माहिती आहे का? कारण की इन्कम टॅक्स मी रिटर्न केला की ते गव्हर्नमेंटची माहिती बनते. समजलं तुम्हाला? म्हणून ना 3 प्रकारची माहिती असते. एक सार्वजनिक माहिती देण्याजोगी असते, खाजगी माहिती यासाठी RTI भरता येत नाही, आणि सार्वजनिक एखादी खाजगी माहिती जर सार्वजनिक कार्यालयाच्या संदर्भात असेल तर मग त्यावेळेस ती देता येते. कळालं का? सो अशा प्रकारे. म्हणून ना सर्वात पहिला देश स्वीडन होता. या स्वीडन देशाने हा कायदा केलेला तुम्हाला दिसतोय. गेटिंग माय पॉइंट? सो हे काय आहे, हे एक स्ट्रक्चर आहे या कायद्याचं, हे एक बेसिक माहिती आहे. कळालं का तुम्हाला? आता हा होता पार्ट 1. इथं मला तुम्हाला बेसिक्स कव्हर करायचे, कारण की पुढचे कलम जेव्हा मी तुम्हाला शिकवेल ना तेव्हा बेसिक्स कव्हर करेल. हे लेक्चर कसं वाटलं जरूर कळवा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, आणि कायद्याच्या बॅचच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असतील तर खाली दिलेल्या नंबर तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.